नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारत कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशनमध्ये मी तुमच्या या ठिकाणी स्वागत करत आहोत. आपण घेत आहोत विविध चालू घडामोडी. सप्टेंबर महिन्याच्या जे काही पहिला आठवडा आहे त्याच्यामधल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण घेत आहोत. तुम्हाला माहीत आहे आपल्या भारत कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या मार्फत आपण विविध सत्र जे साप्ताहिक घडामोडी घेत असतो आणि आगामी कंबाईन आणि राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून आपण या आठवड्यातल्या काही घडामोडी घेत आहोत. तर आपण जर अद्यापही आपल्या चॅनलला जर नवीन असाल आणि आणखीन जर तुम्ही जॉईन केलं नसाल तर आपण काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं. बघा आपल्याला या घडामोडीमध्ये काय काय बघायचं आहे. हिरो आशिया चषक, तुम्हाला माहिती आहे हिरो हॉकी. तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा बिहार राज्यातली ह्या हिरो हॉकीच्या स्पर्धा झाल्या आणि या स्पर्धेमध्ये भारत हा विजेता झाला. तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त दक्षिण कोरिया यांनी सर्वात जास्त वेळा याच्यातली 5 वेळा तब्बल पुरुष हॉकीमध्ये पदक मिळवलेलं आहे, आशिया कप जिंकलेला आहे आणि भारतानं आत्तापर्यंत 3 वेळा आशिया कप जिंकलेला आहे. म्हणजे सर्वाधिक जास्त यशस्वी संघ आहे हॉकीमध्ये दक्षिण कोरिया आणि भारताचा क्रमांक तुम्हाला माहिती आहे सेकंड नंबर लागतो भारत की आशिया कप सर्वात जास्त जिंकणारा. बघा आशिया कप संदर्भाचा संपूर्ण माहिती घेऊ बरो आणि त्याच्या संदर्भाचा संपूर्ण इतिहास आपण अभ्यास करू. बघा आयोजक बघा हिरो आशिया कप, हिरो आशिया चषक स्पर्धा होत आहे. आयोजन बघा राजगीर बिहार या ठिकाणी पहिल्यांदा होत आहे. दुसरा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असेल बिहारमध्ये या प्रकारच्या आशिया चषक स्पर्धा हे फर्स्ट टाइम होत आहे आणि या प्रकारच्या मॅचेस या बिहारमध्ये आपण आयोजित करत आहोत. बघा 12वी आवृत्ती आहे यावर्षी जे काही बिहारमध्ये जे काही आशिया चषक स्पर्धा होत आहे ही सुरुवात बघा 12वी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला माहिती आहे नोव्हेंबर 2024 मध्ये महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीचे आयोजन पण बिहारमध्ये झाले होते. म्हणजे महिला आशिया चषक हॉकी सुद्धा बिहारमध्ये झालं आणि पुरुष आशिया चषक ट्रॉफी हे सुद्धा बिहारमध्ये झालेले आहे आणि 12वी आवृत्ती आहे पुरुषांची. बघा बरोबर एकूण 8 संघ या हॉकीमध्ये राहतील. साधारणतः भारत यजमान आहे. चीन, जपान, कझाकिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, बांगलादेश आणि चीन. बघा 8 संघ आहे. हॉकी तुम्हाला माहित आहे बिहार राज्यामध्ये पुरुषाचा हॉकी आशिया चषक आणि महिलांचा हॉकी आशिया चषक दोन्ही या राज्यामध्ये पहिल्यांदा झालं. भारत यावर्षी आशिया चषकाचा यजमानपद आहे. दर 4 वर्षांनी किंवा मग कधी कधी बाय चान्स 3 वर्षांनी सुद्धा हॉकी आशिया चषक सामना होत असतो. बघा दक्षिण कोरिया याच्यातील सर्वात जास्त यशस्वी संघ आहे. दक्षिण कोरिया अतिशय चिवट हॉकीमध्ये संघ आहे. बघा हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद हे जेव्हा होते तेव्हा हॉकीमध्ये ऑलिम्पिकमध्ये सुद्धा भारतीय संघाचा दबदबा होता. पण आज भारतीय संघ कुठेतरी जो काही आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे भारतीय हॉकी संघ कुठेतरी खालावलेला आपल्याला दिसतोय. परंतु अलीकडे नवीन संघातले खेळाडू नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं ते खेळत आहे आणि यावेळेस तुम्हाला माहित आहे आतापर्यंत भारतानं सर्वात यशस्वी संघ आहे दक्षिण कोरिया ज्यांनी 5 वेळा हॉकी आशिया चषक जिंकला आहे आणि भारतानं किती वेळा जिंकला आहे, 3 वेळा भारतानं जिंकलेला आहे. म्हणजे सर्वात यशस्वी आहे दक्षिण कोरिया 5 वेळा आणि भारतानं 3 वेळा. यावर्षी भारतानं पुरुषांमध्ये हॉकी आशिया चषक जिंकलेला आहे. त्यामुळं भारतानं आजपर्यंत या दक्षिण कोरिया यासारख्या बलाढ्य संघाला भारतानं हरवून हॉकीवर आपलं नाव कोरलेलं आहे. बघा इथं इतिहास बघायचा आहे आपल्याला हिरो आशिया चषकाचा. हिरो आशिया चषक याची सुरुवात हॉकी आशियाई हॉकी फेडरेशन यांनी सुरुवात केली आहे. बघा पहिला सामना आशिया चषक 1982 ला आशिया चषकचा सामना झाला. पहिला सामना पाकिस्तानमध्ये तुम्हाला माहिती आहे कराची येथे झाला होता. बघा पाकिस्तानला या ठिकाणी कराचीमध्ये पहिला सामना झाला आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे 1982 साली आपण आशिया चषकाला सुरुवात झाली कराची पाकिस्तान येथे. दर 3 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी आयोजित केलं जातं. मी आताच तुम्हाला म्हणलं बाय चान्स कधी 3 वर्षाला पण शक्यतो 4 वर्षाला. आशियातील सर्वोत्तम हॉकी संघ ठरवणे हा याचा उद्देश आहे. आशियामध्ये म्हणलं की हॉकीचा खूप मोठे बलाढ्य पाकिस्तान असो, भारत असो, दक्षिण कोरिया असो हे बलाढ्य संघ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. परंतु अलीकडे पाकिस्तान असो या भारत असो हे संघाची कामगिरी सुमार होताना तुम्हाला दिसत आहे. परंतु अलीकडे भारतीय संघाची बांधणी चांगली झाल्यामुळं भारतीय हॉकी जे सामने आहे सुवर्ण काळात आणण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे 1982 पासून भारतामध्ये किंवा जगामध्ये आशिया संघामध्ये जे काही आशिया खंड आहे याच्यामध्ये हॉकीच्या सामने किंवा हॉकीच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहे आणि हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. बघा राष्ट्रीय खेळ भारताचा म्हणून हॉकी ओळखला जातो राष्ट्रीय खेळ
आपला अलीकडे क्रिकेटमध्ये सुद्धा दबदबा आहे, परंतु पहिलेचा काळ असा होता की सर्वात जास्त आपला दबदबा कशामध्ये होता? हॉकीमध्ये. पण अलीकडे आपला दबदबा आपल्याला हॉकीमध्ये वाढवायचा आहे, म्हणून ह्या स्पर्धा आपण आयोजित करत आहोत. पुढे चला विद्यार्थ्यांनो, जो काही आशिया कप आहे भारतानं साधारणतः यावर्षी सुद्धा जिंकलेला आहे. हॉकी संघ जो काही आहे तर बघा, साधारणतः दक्षिण कोरिया या संघाला आपण हरवले आहे. दक्षिण कोरियाला 4-1 ने पराभूत करून भारतानं आशिया हॉकी चषक जो आहे तो जिंकला आहे. म्हणून भारतानं आजपर्यंत 4 वेळा आशिया हॉकी कप जिंकलेला आहे आणि दक्षिण कोरिया 5 वेळा. बघा, दक्षिण कोरिया 5 वेळा, भारत 4 वेळा, 2003, 2007, 2017 आणि 2025. तुम्हाला प्रश्न येऊ शकते बरोबर की भारतानं हॉकी आशिया चषक कधी कधी जिंकला? 2003, 2007, 2017 आणि 2025. बघा, हे बिहारमध्ये झालेलं आहे आणि बलाढ्य संघ दक्षिण कोरिया याला हरवून भारतानं हॉकीमध्ये आपला पूर्ण सुवर्ण काळाचा पाया रोवलेला आहे. आता हे झालं पुरुष. आणि महिला सुद्धा जे काही हॉकी संघ आहे त्याच्या संदर्भात माहिती घेऊया आपण. महिलांमध्ये सुद्धा सर्वात जास्त यशस्वी कोण आहे? तर दक्षिण कोरिया. पुरुषांमध्ये सुद्धा दक्षिण कोरिया आणि महिलांमध्ये सुद्धा दक्षिण कोरिया. 3 वेळा दक्षिण कोरिया जिंकला आहे आणि 2 वेळा भारत जिंकलेला आहे. बरोबर आहे. आतापर्यंत पुरुषांमध्ये बघितलं आपण तर भारत 4 वेळा, महिलांमध्ये 2 वेळा, दक्षिण कोरिया 3 वेळा. बघा, एशियन हॉकी फेडरेशन, तुम्हाला माहिती आहे भारताचे जे काही हॉकी संघ आहे किंवा हॉकी संघटना आहे तर बघा, आशियन हॉकी फेडरेशनची स्थापना बघा 1958 ला झाली. क्वालालंपूर, बघा क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. हॉकी फेडरेशनचं आशियाचं जे काही फेडरेशन आहे तर 1958 ला निर्माण झालं आणि क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी 33 देश आशियातील याचे सदस्य आहेत सहभागी. काही हॉकी खेळत आहे, काही हॉकी खेळत नाही, काही हॉकीला दर्जा गेलेला आहे, काहीचा दर्जा येण्याचा प्रयत्न चालू आहे, निरीक्षक राष्ट्र आहे, परंतु 33 सदस्य या हॉकी फेडरेशनमध्ये काय सहभागी आहेत. बघा, हॉकी खेळाचा विकास करणे आशियामध्ये आणि खेळाडूला प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर आशियातील राष्ट्रांमध्ये सहभावना किंवा भावना किंवा क्रीडापथच्या मार्फत द्विराष्ट्र संबंध खूप चांगले वृद्धिगत करणे आणि त्याचबरोबर सांस्कृतिक भाषिक आदान प्रदान करणे आणि खेळ भावनेतून हा विकास होऊ शकतो. म्हणून हॉकी या स्पर्धा आशिया खंडामध्ये आपण सुरू केलेल्या आहेत. तर हे झालं बरोबर लक्षात घ्या. हॉकीच्या यावेळेस सामना पुढे झाला बिहारमध्ये पुरुषांचा सुद्धा आणि महिलांचा सुद्धा. भारत हॉकीमध्ये तुम्हाला माहित आहे साधारणतः 4 वेळा जिंकलेला आहे. यावर्षी आपण दक्षिण कोरियाला मात दिलेली आहे. 1982 पासून हॉकीचे सामने सुरू झालेले आहेत आणि याच्या फेडरेशनचं स्थापना 1958 ला क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी झालेलं आहे. चला पुढे जाऊया आपण. बघा, तुम्हाला माहिती आहे रॅमन मॅग्सेसे 2025 हे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार बघा क्रीडा, समाजसेवा, शिक्षण, तंत्रज्ञान, समाजसेवा, शांतता याच्यामध्ये जे काही लोक योगदान देतात म्हणून फिलिपाईन्स या राष्ट्रातर्फे हा पुरस्कार दिला जातो रॅमन मॅग्सेसे. यावर्षी तुम्हाला माहित आहे काही हे पुरस्कार काही संस्थांना दिला जातो किंवा काही व्यक्तीला दिला जातो. तर यावर्षी 3 जे काही महत्त्वाच्या काही व्यक्तिमत्व आहे किंवा संस्था आहे त्यांना 67वा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. बघा, रॅमन मॅग्सेसे पुरस्काराबद्दल आपल्याला माहिती आहे 31 ऑगस्ट 2025 रोजी यंदाच्या रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची घोषणा करण्यात आली. बघा, तुम्हाला माहिती आहे फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. त्यांची 118वी जयंती होती आणि त्याच्या जयंतीनिमित्त 31 ऑगस्टला घोषणा करण्यात आली. 31 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस. रॅमन मॅग्सेसे फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी चांगलं काम केलं आणि त्याच्या कामाचा गौरव संपूर्ण राष्ट्रात राहावं म्हणून हा पुरस्कार त्यांनी सुरू केलेला आहे. तर बघा, त्यांच्या मृत्यूनंतर सुरू झालेला आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. बघा बरोबर, यावर्षी तुम्हाला माहित आहे काही संस्था किंवा व्यक्ती यांना हा पुरस्कार दिला जातो. काही संस्था किंवा व्यक्ती. बघा, एज्युकेट गर्ल्स ही भारतातली संस्था आहे. ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी काम करणारी संस्था आहे. तळागाळातल्या ज्या मुली आहेत हे शाळेपासून वंचित आहे. कारण आर्थिक समस्या, कारण सांस्कृतिक समस्या, कल्चरल अप्रोच, काही संस्कृतीनुसार काही धर्मानुसार मुलींच्या शिक्षणाला बाधा निर्माण होते किंवा मग काही लोकांना शिक्षण मुलींना देणं हे परवडत नाही. कारण मुली शिकून काय करायचं आहे, मुलीचं लग्नच होणार आहे, ही कुचकट मानसिकता काही लोकांच्या मनात आहे. परंतु तुम्हाला म्हणजे एज्युकेटेड गर्ल्स यांनी काय केलं, मुलींचं राहण्याचं, खाण्याचं किंवा मग मुलींना देशाच्या बाहेर किंवा देशामध्ये कुठल्या प्रकारचा प्रोत्साहन देण्यासाठी एज्युकेटेड गर्ल यांनी काम केलेलं आहे. बघा, आणि भारतामधील ही पहिली संस्था आहे की ज्याने अशा प्रकारचा पुरस्कार प्राप्त केला आहे.
शाहिना अली बघा पर्यावरण संरक्षणामध्ये काम केलंय, मालदीवचे आहे या शाहिना अली. पर्यावरणामध्ये जो काही हानी होत आहे, विज्ञानाचा आपण वापर करत आहोत पण विज्ञानाचा मुळे किती पर्यावरणाचा ह्रास होत आहे, म्हणून शाहिना अली या मालदीवच्या पर्यावरणवादी कार्यकर्ता यांना सुद्धा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जाहीर झालेले आहे. त्यानंतर बघा फ्लेवियाना अँटोनियो एल विनुनिएवा बघा हे नावच वेगळे आहे. फिलिपाईन्स बघा सामाजिक योगदानासाठी फिलिपाईन्सच आहे. फ्लोवेलियानो अँटोनियो एल विलानुएवा हे फिलिपाईनच्या सामाजिक कार्यकर्ता आहेत, यांना हा पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे यावेळेस पर्यावरणवादी कार्यकर्ता मालदीवच्या यांना मिळाला. भारतीय एज्युकेटेड गर्ल्स ही पहिली संस्था आहे, ती ग्रामीण भागातल्या मुलींसाठी शिक्षणासाठी काम करत आहे, शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करत आहे. आणि रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हे फिलिपाईन्स राष्ट्रामार्फत दिला जातो. त्याचे माजी राष्ट्राध्यक्ष बरोबर आहे, त्याच्या स्मरणार्थ त्याच्या जयंतीच्या स्मरणार्थ हा पुरस्कार जाहीर जातो, म्हणून याला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार म्हणतात. आता बघा या पुरस्काराबद्दल माहिती आणि या एज्युकेटेड गर्ल बघा आपल्याला प्रश्न कशासाठी पूर्व माहिती आहे का, हे एज्युकेटेड गर्ल बद्दल माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. आणि दुसरं म्हणजेच काय रॅमन मॅग्सेसे बघा आशिया खंडातला हा प्रति नोबेल म्हणून ओळखला जातो. आशिया खंडातला महत्त्वाचा पुरस्कार आहे तो म्हणजे रॅमन मॅग्सेसे. बघा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 100% परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे. 101% 101%. बघा आशिया खंडातील प्रति नोबेल पुरस्कार बघा याची स्थापना 1957 ला झाली. प्रथम पुरस्कार 1958 ला जाहीर झाला. आणि पहिले भारतीय व्यक्ती आहे विनोबा भावे यांच्या साहित्याच्या कादंबरीला जे गीतांजली आहे काव्य कादंबरी साहित्य त्याला पहिले भारतीय विजेते विनोबा भावे 1958 ला पुरस्कार प्राप्त झाला. पहिला भारतीय व्यक्ती होता विनोबा भावे. बघा पुरस्कार शासकीय सेवा, सामुदायिक नेतृत्व, लोकसेवा, उद्योन्मुख नेतृत्व, पत्रकारिता, साहित्य, तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय शांतता, सामंजस्य करार याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. तुम्हाला माहिती आहे एज्युकेटेड गर्लबद्दल आपल्याला ज्यांना पुरस्कार भेटला ही पहिली संस्था आहे की ज्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त झाला. आजपर्यंत भारतातले बरेचसे व्यक्ती आहेत त्यांना पुरस्कार प्राप्त झाला. एज्युकेटेड गर्ल्स बघा 2007 मध्ये सफीना हुसेन नावाच्या महिलांनी हे काय केलं तर एज्युकेटेड गर्ल्स संस्था स्थापन केली. बघा 2007 ला स्थापना आहे आणि आज रॅमन मॅग्सेसे पुरस्कार म्हणजे बघा एनजीओनं अतिशय चांगलं काम केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे मुख्यालय बघा याचं मुंबईला आहे आणि भारतातील 4 राज्यात कार्यरत आहे. किती राज्यातली 4 राज्यात कार्यरत आहे आणि 30,000 पेक्षा जास्त गावांमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी काम करते. 30,000 पेक्षा जास्त गावामध्ये लक्षात घ्या 30,000 पेक्षा जास्त मुलींच्या शिक्षणासाठी काय करते काम करते. 2035 पर्यंत 1 कोटी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची उपलब्ध आणि गुणवत्ता सुधारणे. बघा उद्देश बघा काय आहे 2035 पर्यंत 1 कोटी साधा नाही आकडा मुलींच्या शिक्षणासाठी काम करणे. म्हणून लक्षात घ्या एज्युकेटेड गर्ल्स याचं काम अफाट आहे. अशा संस्थेला आपला सॅल्यूट आहे आणि या संस्थेला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार दिला. बघा काही लोकांना कमी वेळेत सुद्धा सन्मान मिळतो, काही लोकांचा हयात सुद्धा चालली जाते पण त्यांना सन्मान मिळत नाही. काम असं करा की दुनियानं तुम्हाला अंगावर नव्हे तर खांद्यावर घेतलं पाहिजे, एवढंच नाही तर डोक्यात घेतलं पाहिजे, डोक्यावर नाही तर डोक्यात घेतलं पाहिजे. म्हणून या प्रकारचं सफीना हुसेन बघा या प्रकारच्या महिलांना एज्युकेटेड गर्ल्स सारखं संस्था स्थापन करून महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आणि म्हणून यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त झाला. रॅमन मॅग्सेसे संदर्भात आपण सांगितलं कधीपासून सुरुवात झालं 1958 पासून 57 मध्ये स्थापना आहे आणि पहिले व्यक्ती आहे विनोबा भावे त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त झाला. पण एज्युकेटेड गर्ल्स ही पहिली भारतातली संस्था आहे ज्यांना हा पुरस्कार प्राप्त आहे. हे पूर्णपणे तुम्ही रिपीटेडनं वाचा, पद्धतशीर वाचा, याचा तुम्हाला फायदा होईल. पुढे चला बरोबर शांघाय सहकार्य बघा शांघाय सहकार्य कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन बघा शांघाय सहकार्य संघटना 2025 बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला चीनमध्ये जाणार आहे. तब्बल 10-12 वर्षानंतर मोदी भाऊ चीनमध्ये जाणार आहे. बरेच दिवस झाले मोदी भाऊने चीनचा दौरा केला नाही कारण कुचीन आहे हा चीन हे दिसत नाही. चिंपुरा असा घेते तुम्हाला कळत नाही, पाकिस्तानचं दिसते तुम्हाला. पण असो चीनमधील तियाजिन येथे 25व्या शांघाय सहकार्य संघटना परिषद बघा कितवी परिषद आहे 25वी. बघा ते शांघाय सहकार्य संघटना आहे तर ही 25वी परिषद आहे आणि या शिखर परिषदेला नरेंद्र भाऊ मोदी हे तिथं जाणार आहे. बरोबर आहे शांघाय सहकार्य संघटनेसाठी. बघा चीनमध्ये 5व्यांदा हो राहिली. कितव्यांदा हो राहिली 5व्यांदा. बघा थीम आहे शांघाय स्पिरिटचे समर्थन SCO गतिमान. शांघाय स्पिरिटचे समर्थन SCO
गतिमान, म्हणजे जे काही शाखा आहे संघटना आहे तिला गतिमान करायचं आहे आणि एकमेकांचं काय करायचं आपल्याला समर्थन. बघा साधारणतः 10 वर्षाचा विकासाचा धोरण आखायचा आहे. 2025 ते 35 पर्यंत जे काही राष्ट्र आहेत त्यांना विकासाचा धोरण आखायचा आहे. एकमेकाचा साथ, सबका साथ सबका विकास जे मोदीचा नारा आहे त्या प्रकारचा शांघाय सहकार्याची भूमिका आहे. बघा 25 वर्षाच्या कामगिरीचा आढावा घ्यायचा आहे. आपण संघटना स्थापन केली याचा फायदा झाला का तोटा झाला. जसं आपल्याला वाटते आपला जन्म झाला नाही का भारतात, तर खरोखर आपला फायदा झाला का तोटा झाला. जर झाला नसेल तर मरू का आपण नाही, इथंच राहू. बरोबर आहे. बघा याच्यामध्ये काय काय काम करते. प्रादेशिक सुरक्षा, दहशतवाद विरोधी सहकार्य, एकमेकाला राष्ट्राला जे काही दहशतवादी संघटना आहे याच्या विरोधात सहकार्य केले जाते. व्यापार, ऊर्जा आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पांना बळकटी देणे. कनेक्टिव्हिटीमध्ये एकमेकाचे काही भौगोलिक प्रकल्प असतात तर एकमेकाला काय करणे, व्यापारासाठी, दळणवळणासाठी, सेवासाठी, उद्योगसाठी काय करायचं, मदत करायचं. काही सराव सुद्धा आहे. तर यासाठी शांघाय सहकार्य संघटना आहे. बघा 20 पेक्षा जास्त जागतिक नेते याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि 10 आंतरराष्ट्रीय संघटनाचे प्रमुख सुद्धा सहभागी होणार आहेत. 25वी शांघाय सहकार्य संघटना परिषद चीनमध्ये होत आहे. चीनमध्ये 5व्यांदा होत आहे आणि नरेंद्र मोदी तिथे जात आहे. लक्षात घ्या, एवढं लक्षात घ्यायचं बाकी काहीच नाही आहे. आणि याचं थीम शांघाय स्पिरिटचे समर्थन, एससीओ गतिमान. बरोबर आहे. 25वी स्पर्धा होत आहे, परिषद होत आहे शांघाय चीनमध्ये. लक्षात घ्या 5व्यांदा चीनमध्ये. कितव्यांदा? 5व्यांदा. पुढे चला बघा हो, या शांघाय सहकार्य संघटनेचे काही सदस्य आहेत याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. बघा 2001 ला शांघाय येथे शांघाय 5 गटातून विकसित झालेली आहे. शांघाय ही 5. शांघाय सहकार्य संघटनेचं पहिलं नाव होतं शांघाय 5, म्हणजे 5च राष्ट्र होते सुरुवातीला. नंतर बघा मुख्यालय याचं बीजिंग चीनला आहे. शांघाय सहकार्य संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? बीजिंग चीनला. स्थायी सदस्य बघा 8 स्थायी सदस्य आहेत. 8 चीन, रशिया, भारत, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान. चीन, रशिया, भारत, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान असे 8 राष्ट्र याचे स्थायी आहेत. ऑब्झर्वर राष्ट्र, निरीक्षक, अफगाणिस्तान, बेलारूस, मंगोलिया, इराण निरीक्षक राष्ट्र आहे. ऑब्झर्वर की यांना काही दिवसानंतर पूर्ण सदस्यत्व दर्जा दिला जाईल. अफगाणिस्तान, बेलारूस, मंगोलिया आणि इराण. संवाद भागीदार, ज्याच्यासोबत सध्या संवाद चालू आहे भागीदारी करण्यासंदर्भाचं असे काही राष्ट्र आहेत. तुर्की, श्रीलंका, नेपाळ, इजिप्त, सौदी अरेबिया, कतार. तुर्की, श्रीलंका, नेपाळ, इजिप्त, सौदी अरेबिया, कतार याच्यासोबत संवाद चालू आहे भविष्यातल्या भागीदारी संदर्भात. बघा जी काही आहे ही संघटना एकमेकाला प्रादेशिक स्थिरता द्यायची आहे, आर्थिक स्थिरता द्यायची आहे, एकमेकाला सहकार्य करायचं आहे आणि एकमेकाचे मुद्दे चर्चेमार्फत सोडवायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला 25 वर्षात काय काम केलं बा संघटनेनं त्याचा आढावा घ्यायचा आहे आणि भविष्यात 2035 पर्यंत 10 वर्षाचं धोरण आखायचं आहे. म्हणून शांघाय सहकार्य संघटना चीनमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे, जी 5व्यांदा आहे आणि मोदी या चीनच्या भेटीसाठी या परिस्थितीसाठी जाणार आहे. ओके चला पुढे झाला सतीश कुमार. बघा रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बरोबर आहे, सीईओ म्हणून रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सतीश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. नवीन बोर्ड सीईओ लक्षात घ्या रेल्वे बोर्डाचे. आणि हे पहिले दलित व्यक्ती आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष होणारे, सीईओ होणारे पहिले दलित व्यक्ती आहेत सतीश कुमार. पहिले दलित व्यक्ती भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष. तुम्हाला माहित आहे 1 सप्टेंबर 2025 निर्णयानुसार मुदत 1 वर्ष वाढवली. आता कार्यकाळ 31 ऑगस्ट 2025 पर्यंत, 31 ऑगस्ट 2026 पर्यंत याचा कालावधी आहे. बघा 1 सप्टेंबर पासून तर 31 ऑगस्ट 2026 पर्यंत सतीश कुमार यांचा कालावधी म्हणजे 1 वर्ष यांना कालावधी मिळणार आहे. सतीश कुमार पहिले दलित रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष झालेले आहेत. सतीश कुमार रेल्वे बोर्डाचे पहिले दलित अध्यक्ष झालेले आहेत. बघा याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. भारतीय रेल्वे बोर्ड स्थापना वगैरे कशी झालेली आहे. बघा रेल्वे बोर्ड बाकी काही वाचायचं नाही. रेल्वे बोर्डची काही स्थापना आहे, रेल्वे बोर्ड बद्दल माहिती आहे, आपल्याला विचारलं जाऊ शकते. बघा स्थापना 1905 ला. भारतीय रेल्वे बोर्ड स्थापना कधी आहे? 1905. 1951 मध्ये रेल्वे ही राष्ट्रीयकृत झाली. कारण भारताचं स्वातंत्र्य नव्हतं. भारत 1950 ला प्रजासत्ताक झाला आणि त्यानुसार भारत सरकार निर्माण झालं आणि 1951 ला भारतीय रेल्वे बोर्ड राष्ट्रीयकृत झाल्यानंतर याचे बोर्डाचं स्वरूप निश्चित झाले कामकाज. पहिले बोर्डाचे अध्यक्ष होते सर फ्रेडरिक ॲपकॉट हे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर रेल्वे बोर्डाचे प्रथम भारतीय अध्यक्ष NG मुजुमदार. बघा NG मुजुमदार हे पहिले अध्यक्ष होते. NG मुजुमदार. पुढे बघा
रेल्वे मंत्रालयाचे धोरण आखणे, नियोजन अंमलबजावणी करण्याचे काम रेल्वे बोर्ड करते. जे काही काम आहे कशा प्रकारे करायचं, त्याचं नियोजन कसं करायचं, कोणत्या रेल्वे सुरू करायच्या, कशा प्रकारचं कामकाज असलं पाहिजे, रेल्वेचा गतीचा आराखडा कसा करायचा, हे संपूर्ण रेल्वे बोर्ड काम करत असते. रेल्वे बोर्डाचं मुख्यालय आहे नवी दिल्ली. इंग्रजांच्या काळात स्थापन झालं, कारण रेल्वेची देणगीची इंग्रजांनी दिलेली आहे. भारताला तुम्हाला माहिती आहे वाहतुकीचे जाळे भारताने एवढे विजलेले आहेत. आज वंदे भारत येत आहे, हे येत आहे, ते येत आहे, ते ठीक आहे. आपण पण लक्षात घ्या, भारतामध्ये इंग्रजाच्या काळात रेल्वेचे जाळे किती होते आणि भारतात सरकार झालं तेव्हापासून किती झालं, तर 20% भारत सरकारनं त्याच्यामध्ये वाढवलेले आहे जाळे, बाकी दुसरं काहीच नाही. म्हणजे इंग्रजाच्या काळात मला सांगा एवढ्या लाईन होत्या, त्याच्यातनी फक्त काय केलं, नॅरोचं ब्रॉडगेज करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. म्हणजे एवढं धिम्मगतीनं काम रेल्वेचं चालू आहे. म्हणजे बघा सांगा, आज प्रत्येक शहरात, प्रत्येक राज्य, प्रत्येक गाव रेल्वेनं जोडली जायला पाहिजे होती, पण आणखीनही नाही आहे. अशा प्रकारच्या सोयीसुविधा फक्त मुंबईमध्ये लोकल आहे, पण बाकी शहरामध्ये तुम्हाला दिसत नाही. अलीकडे का होईना मेट्रो वगैरे प्रत्येक काही मोठमोठ्या शहरामध्ये येताना दिसत आहे. बघा, जागतिक रेल्वे दिवस 28 ऑक्टोबर आहे. जागतिक रेल्वे दिवस 28 ऑक्टोबर आहे आणि भारतीय रेल्वे दिवस 16 एप्रिल आहे. कधी आहे बरोबर? 16 एप्रिल. जागतिक रेल्वे दिवस 28 ऑक्टोबर आहे, भारतीय रेल्वे दिवस 16 एप्रिल. बघा हे माहिती पाहिजे आपल्याला. 28 ऑक्टोबर 16 एप्रिल भारतीय रेल्वे दिवस 16 एप्रिल, कारण 16 एप्रिल 1853 ला भारतामध्ये पहिली रेल्वे धावली. बरोबर आहे. मुंबई ते ठाणे आणि ते 34 किलोमीटर धावली. त्यामुळं ते तारीख होती 16 एप्रिल, म्हणून भारतीय रेल्वे दिवस आपल्याला 16 एप्रिल मानलं पाहिजे. जागतिक रेल्वे दिवस 28 ऑक्टोबर. तर हे रेल्वे बोर्ड आहे. रेल्वे बोर्डाबद्दल काय माहिती आहे, याची स्थापना लक्षात घ्या 1905 ला आणि 1951 पासून त्याला अधिनियमित करण्यात आलं. बरोबर आहे. चला, युद्ध कौशल्य 3.0 सराव. बघा, युद्ध भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशातील कामेंग प्रदेशात युद्ध कौशल्य 3.0 हा सराव केला. बघा, युद्ध कौशल्य, बघा जे काही सैनिक असते ते वारंवार त्यांना युद्ध नसल्यामुळं सराव करणं गरजेचं आहे. कारण काही दिवसानंतर जर युद्ध झालं नाही आणि अचानक जर युद्ध जर सुरू झालं तर आपल्या सैनिकाने ते सराव किंवा ते प्रशिक्षण विसरू नये, यासाठी युद्ध कौशल्य सराव सुरू करणं गरजेचं आहे. म्हणून अरुणाचल प्रदेशमध्ये यावेळेस तुम्हाला माहिती आहे युद्ध कौशल्य सराव 3.0 सुरू केलं. एक भारतीय लष्कराची सरावाची मालिका आहे, कारण आपल्याला लढण्याची तयारी असली पाहिजे. ऑपरेशन प्रभावीपणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करण्यासाठी आपण हे 3.0 अरुणाचलमध्ये ऑपरेशन म्हणजे युद्ध सराव सुरू केला आहे. प्रमुख वैशिष्ट्य बघा, पारंपरिक युद्ध आणि आधुनिक युद्ध म्हणजेच काय, ड्रोन, मानवरहित प्रणाली, म्हणजे ज्या ठिकाणी मानव नसताना सुद्धा आपल्याला मानव विरहित, म्हणजे जे काही ड्रोन आहे, जे काही क्षेपणास्त्र आहे, मानव विरहित सुद्धा कशा प्रकारचे हत्याराचा आपण वापर करणार आहोत त्याचं प्रशिक्षण देणे. त्याचबरोबर अचूक शस्त्रे, सुरक्षित संप्रेषण, प्रगत रणनीती. बघा, एकमेकांमध्ये संप्रेषण असणं गरजेचं आहे, कारण कधी कधी रणनीती असताना सुद्धा एकमेकांमध्ये थोडंसं संप्रेषण नसलं तर त्यावेळेस काय होऊ शकते, आपल्या ज्यांनी पराभव होऊ शकतो. म्हणून या प्रकारचे डावपेच किंवा आखणी करण्यासाठी हा भारतीय हवाई दलासह संयुक्त ऑपरेशन आणि भारतीय संरक्षण उद्योग आणि शैक्षणिक संस्थांचा सहभाग याच्यात राहणार आहे. फक्त एवढं लक्षात घ्या, ऑपरेशन 3.0 हा युद्ध सराव भारतामध्ये झालेला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये कोयंग या ऑपरेशन याला आपण म्हणू शकतो कोयंग. बरोबर आहे. याचं कारण काय आहे, भारतामध्ये दहशतवादी घुसत आहे मोठ्या प्रमाणात. तर या प्रकारचा आपण ऑपरेशन शेड्यूल जसा घेतला तर या प्रकारचा आपल्याला वेळ न येता त्याच्या पहिलेच आपण रणनीती कशी आखता येईल या प्रकारचा सैनिकांना युद्ध सराव आपण देत आहोत. तर हे युद्ध कौशल्य 3.0 हा कुठं झाला, फक्त एवढं विचारणार तर अरुणाचल प्रदेशमध्ये, बस, बाकी काही विचारणार नाही. बघा, तुम्हाला माहिती आहे काही आदिवासीच्या भाषा आहे. आदिवासीच्या प्रत्येक भाषा आपल्या येते का रे? नाही. आणि काही आदिवासी लोक आहेत त्यांना हिंदी येत नाही, काही इंग्लिश येत नाही. म्हणून तुम्हाला माहिती आहे काही भागातले शिक्षक सुद्धा बोली भाषेतून, आदिवासी बोली भाषेतून जे शिक्षक शिकवतात त्याच लोकांना तिथं प्राधान्य भेटते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही महाराष्ट्राचा जर विचार केला तर अमरावती जिल्हा, गडचिरोली जिल्हा, पालघर जिल्हा, नंदुरबार जिल्हा या ठिकाणी बोली भाषेत शिकवणारे शिक्षक आदिवासी बोली भाषा, गोंड आहे, माडिया गोंड आहे, कोरकू आहे, बरोबर आहे, हलवा आहे, या प्रकारच्या जे काही आहे भाषा ते तुम्हाला आल्या पाहिजे. आणि ते जर आल्या तर फायदा होईल. पण काही काही ठिकाणी शिक्षकांना ते भाषा येत नाही आणि विद्यार्थ्यांना ते समजत नाही. मग शिकवायचं काय, कसं शिकवायचं, काय शिकवायचं, म्हणून AI प्रणाली आलं आणि त्याचं नाव आहे आदिवाणी. आदिवासी भाषेसाठी AI अनुवादक, म्हणजे आपण जे बोलणार आहे ते आदिवाणी त्यांना त्या भाषेतून सांगणार, या प्रकारचा AI अनुवादक आलेला आहे, त्याचं नाव आहे आदिवाणी. आदिवासी जिल्ह्यांमध्ये संवाद वाढवण्यासाठी, त्यांचा विकास करण्यासाठी आणि त्यांचा मजबूतीकरण करण्यासाठी
भारतातील पहिले AI संकलित अनुवादक आदिवाणीचे बीटा, तुम्हाला माहित आहे बीटा आवृत्ती लॉन्च केली आहे. बघा उद्देश काय आहे, हिंदी, इंग्रजी आणि 6 आदिवासी भाषांमध्ये भाषण आणि मजकूर अनुवादित करणे. बघा भिल्ल, मुंडारी, गोंडी, संताली, कुई आणि गारो. बघा या भाषेतला मजकूर काय करायचा, आपल्याला अनुवादित करायचा आहे. काय करायचं, 6 भाषेतल्या मजकूर आपल्याला अनुवादित करायचा आहे. आणि त्यांना इंग्रजी कळलं पाहिजे, त्यांना हिंदी कळलं पाहिजे. या प्रकारचा उद्देश भारत सरकारचा आहे. बघा कमी संसाधन असलेल्या भाषेसाठी अनुकूलित वातावरण निर्माण करण्यासाठी आणि त्यांचा जीवनमानाचा विस्तार करण्यासाठी, त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि आदिवासीचा विकास व्हावा यासाठी हे आपण उपलब्ध केले आहे. साधारणतः 1 लाख गावे आणि 20 लाख स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन 1 लाख गावांमध्ये साधारणतः हा आपण प्रयोग करणार आहोत आदिवासीचा. 1 लाख गावांमध्ये, कारण हा प्रयोग चालू आहे आपला की साधारणतः 20,000 युवकांना प्रशिक्षण द्यायला लागेल. याच्यामध्ये कशा प्रकारचा अनुवादक करायचा आहे, कशा प्रकारे बोलीभाषा आपण बोलली पाहिजे किंवा मग कशा प्रकारचा अनुवादक होईल. तर या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये काय करत आहोत, बघत आहोत. म्हणून आदिवासी AI अनुवादक भारतात मी तयार केलेले आहे की जेणेकरून आदिवासी लोकांच्या भाषेचा जो काही विकासाचा मुळे अडचण येत आहे किंवा आदिवासी भाषेमुळे काही अडचण येत आहे तर मुख्य प्रवाहापासून हे दूर जाऊ नये. म्हणून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा विकास करणे, त्यांना रोजगार देणे, त्यांच्या पायावर त्यांना उभं करणे, सक्षम करणे, याचा अर्थ आत्मनिर्भर करणे, यासाठी पूर्ण प्रयत्न या ॲपच्या मार्फत आपण करणार आहोत. कुठला, आदिवाणी. लक्षात घ्या ॲपचं नाव कोणतं आहे, बरोबर आदिवाणी. आता तुम्हाला माहित आहे आदिवासी जो काही पर्व आहे म्हणजे आदिवासी सुशासन, म्हणजेच काय आदिवासी लोकांना सुशासनात आणणे आणि त्यांना योग्य विकास घडणे हा सरकारचा आता उद्देश झालेला आहे. म्हणून ह्या प्रकल्पामध्ये आपण आणलेलं आहे. पुढे बघा गुलाबी मीठ. गुलाबी मीठ हे एक तलावासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. गुलाबी मीठ हे तलावासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे राजस्थान, जयपूर. म्हणजे एक प्रकारचा हा रंग आहे. गुलाबी मीठ म्हणजे काय आहे, राजस्थान मधला एक तलाव आहे आणि त्याचं नाव आहे लक्षात घ्या गुलाबी मीठ. तलावाचे नाव सांबार मीठ तलाव, सांबर मीठ तलाव आहे आणि भारतातील सर्वात मोठे आंतरदेशीय खाऱ्या पाण्याचे तलाव ज्याला त्याच्या रंगीबेरंगी पाण्यामुळे गुलाबी तलाव म्हटले जाते. रंगीबेरंगी पाणी होत राहिलं गुलाबासारखं आणि म्हणून याला गुलाबाचं मीठ म्हणजे खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. म्हणून एक प्रकारचं गुलाबी मीठ राजस्थानमध्ये तुम्हाला जयपूर या ठिकाणी हे आपल्याला आढळते आणि हे खाऱ्या पाण्याचा तलाव असल्यामुळे हे खारं मीठ आहे आणि यामुळे याला आपण गुलाबी मीठ असं नाव देऊन टाकलं. या तलावाचा रंग बघा गुलाबी, लालसर आणि नारंगी रंग त्याच्या खाऱ्या पाण्यात आपल्याला दिसतो आणि त्यापासून तुम्हाला खारं मीठ तयार होते. सूक्ष्मजीवापासून अशा प्रकारचा रंग होत आहे. काही सूक्ष्मजीव आहेत आणि त्या सूक्ष्मजीवापासून अशा प्रकारचा गुलाबी रंग तयार होत आहे आणि त्यामुळे याला गुलाबी मीठ आपण असं म्हणलेलं आहे. बाकी काहीच नाही. गुलाबी मीठ राजस्थानमध्ये लक्षात घ्या जयपूर जिल्ह्यातली आहे, बरोबर आहे. सांबर मीठ तलाव, कोणतं तलाव आहे, सांबर मीठ तलाव. पुढे चला जागतिक शांतता निर्देशांक. चला तुम्हाला पीस इंडेक्स ग्लोबल पीस इंडेक्स 2025 जागतिक शांतता निर्देशांक, ग्लोबल शांतता निर्देशांक GPI लक्षात घ्या. तुम्हाला हा 2025 मध्ये आईसलँडला सर्वात शांत देश म्हणून स्थान देतात. आईसलँड हा सर्वात शांत राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि भारत 163 राष्ट्रांपैकी 115व्या स्थानावर आहे, बरोबर आहे. भारत 115व्या स्थानावर आहे. कितीपैकी 163 राष्ट्रांपैकी भारताचा क्रमांक आहे 115वा. तरी काही असताना भारत हा जगामध्ये शांतता आहे, परंतु लोकसंख्या एवढी आहे की कुचित धंदे होणारच आहे. प्रत्येक ठिकाणी चालता धक्का बुक्की लागते. रेल्वे असो, गाडी असो, ST असो, महामंडळ असो, कुठंही. कारण माणसाला बस स्टँडवर साधं शौचालयाला गेलं तर लोक ठपठप असा दरवाजाला ठोकतात, कारण गर्दीच एवढी आहे त्यामुळे भांडणं होणार आहे. पण तरी शांततेचा आपला भारत प्रयत्न करत आहे. बघा जगातील 99.7% लोकसंख्या असलेले 163 राज्य आणि प्रदेश व्यापतात, बरोबर आहे. बघा प्रकाशित कोण करते शांतता निर्देशांक, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस ही संस्था काय करते, जागतिक शांतता निर्देशांक काय करते, प्रकाशित करते. ही ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे मुख्यालय असलेले एक आंतरराष्ट्रीय थिंक टँक आहे. बघा हे पीस IEP ही जी काही संघटना ही संस्था आहे ही ऑस्ट्रेलियात आहे. लक्षात घ्या इथं मुख्यालय आहे. निकष जे काही आपण 3 व्यापक क्षेत्रामध्ये 23 निर्देशांकावर देशाचे मूल्यमापन ठरते. बघा गुन्हेगारी दर, राजकीय स्थिरता आणि निर्वासिततेचा प्रभाव. बघा गुन्हेगारी किती आहे, हा शांतता क्रमवारी कशावर आहे, गुन्हेगारीवर. त्यानंतर निर्वासित. आता मला सांगा हे गाव सोडून ते राज्य सोडून काहून जात आहे,
कारण लोकांना माहिती आहे काही गोष्टी मिळत नाही, अन्न धान्य म्हणा किंवा मग उत्पन्न म्हणा किंवा रोजगार म्हणा, आणि हे नाही झालं तर गुन्हेगारी वाढणारच आहे, म्हणजे लोक शांत राहणार नाही आहे, चिवचिव करणारच आहे. त्यानंतर राजकीय स्थिरता, सरकार गेलं आलं, सरकार कोसळलं, याच्यामुळे सुद्धा पीस जो काय शांतता निर्देशांक हा कमी जास्त होऊ शकतो. कारण जेवढं सरकार स्टेबल राहील तेवढं लोकांना गरजा त्यांना माहीत राहील, त्या प्रकारचा दीर्घ कालावधीसाठी सरकारना उपाययोजना करता येईल. म्हणून राजकीय स्थिरतावर अवलंबून आहे, गुन्हेगारीवर अवलंबून आहे आणि स्थलांतरण, या सगळ्या गोष्टी या 3 क्रमवारीवर हा ऑस्ट्रेलियामध्ये जे काही संस्था आहे त्याच्या मार्फत हा दरवर्षी प्रकाशित केला जातो. सगळ्यात आईसलँड हा सर्वात शांत राष्ट्र आहे. भारताचा 163 देशामध्ये 115वा क्रमांक आहे. पुढे चला, जे काही जागतिक शांतता निर्देशांक आहे त्याच्याबद्दल आपण आकडेवारी बघायची आहे. सर्वात कमी शांततापूर्ण राष्ट्र बघा, रशिया, युक्रेन, सुदान, कांगो, येमेन. बघा रशियासारखा राष्ट्र, कारण अलीकडे रशियामध्ये अशांतता वाढत आहे. युक्रेन, सुदान, कांगो आणि येमन. बघा युरोपने पहिल्या 10 मध्ये वर्चस्व गाजवलेले आहे. दक्षिण अमेरिकेतली सुधारणा दिसून आलेली आहे, विशेषतः अर्जेंटिना आणि पेरू. बघा उपसहारा आफ्रिका आणि मध्य पूर्व हे सर्वात कमी शांतता राहिलेली आहे, बरोबर, कारण अंतर्गत संघर्ष आहे, काही कारण आहे. बघा साधारणतः सर्वोत्तम कामगिरी करणारे काही राष्ट्र आहेत 10 टॉप 10 सर्वात शांतता राष्ट्र. बघा आईसलँड नंबर 1 ला आहे, आयर्लंड 2 ला आहे, न्यूझीलंड 3 ला आहे, फिनलँड आहे 4 ला, ऑस्ट्रिया 5 ला आहे, स्वित्झर्लंड 6, सिंगापूर 7, पोर्तुगाल 8, डेन्मार्क 9 आणि स्लोव्हेनिया. लक्षात घ्या, स्लोव्हेनिया अशा प्रकारचे 10 राष्ट्र आहेत जे सर्वोत्तम पीस ऑफ सायन्स मध्ये कामगिरी करत आहे. टॉप 10 मध्ये आईसलँड हे सर्वात लहान राष्ट्र पण आहे. इथे लोकसंख्या तुम्ही बघा, सर्वात जास्त लोकसंख्या वाढली तर गुन्हेगारी वाढणार आहे, राजकीय अस्थिरता होणारच आहे, स्थलांतर तर होणारच आहे. त्यामुळे मोठ्या राष्ट्राचा प्रश्न नाही आहे, म्हणून भारतासारखं राष्ट्र याच्यामध्ये मोठ्या क्रमांकावर आहे. बघा भारताच्या मध्ये तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत थोडीशी सुधारणा झालेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत काय झाली, थोडीशी सुधारणा झाली, कारण का लोकांना रोजगार मिळत आहे आणि लोकांचं स्थलांतराचं प्रमाण कमी झालेलं आहे अलीकडं, आणि गुन्हेगारी थोडा काही वाढत आहे पण काही प्रमाणात कमी सुद्धा होताना आपल्याला दिसत आहे. तर या प्रकारचं जागतिक शांतता निर्देशांक 2025 ला हे टॉप 10 चे नाव आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि भारताचा क्रमांक 163 मध्ये 115वा, बस एवढं लक्षात घ्यायचं, बाकी काही लक्षात घ्यायचं नाही. तर या प्रकारचा जागतिक शांतता निर्देशांक 2025. पुढे बघा, पंतप्रधान स्वनिधी योजना. पंतप्रधान स्वनिधी योजना, पंतप्रधान स्वनिधी योजना हे बघा महत्त्वाची योजना आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेच्या पुनर्रचनेला मंजुरी दिली आहे, बरोबर आहे. 31 मार्च 2000 पर्यंत 30 पर्यंत याचा कालावधी वाढलेला आहे स्वनिधी. आता ही शहरी स्ट्रीट व्हेंडरसाठी एक सूक्ष्म क्रेडिट योजना आहे, म्हणजे कोविड-19 दरम्यान विस्कळीत झालेले जीवनमान पुनर्रचित करण्यासाठी खेळते भांडवलाद्वारे लोकांना कर्ज देते. तुम्हाला माहिती आहे 2019 ला बरेचसे उद्योग बंद पडले, बरेचसे व्यवसाय बंद पडले, आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहित आहे काही लोक अपंग झाले, उद्योग काही व्यवसाय अपंग झाले, आणि त्या लोकांना परत मोडकळीस आलेला संसार त्यांना आपल्याला वाढवण्यासाठी आपण काय करत आहोत, कर्ज खेळतं भांडवल म्हणजेच काय त्यांना देऊन त्यांना सक्षम करण्याचं काम आपण करत आहोत. 1 जून 2020 ला हे आपण सुरुवात केली आहे स्वनिधी, पंतप्रधान स्वनिधी योजना. म्हणजेच काय, पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती आहे हे तुम्हाला प्रत्येक उद्योगाला व्यवसायाला काय देते, एक निधी देते, आणि त्यांना मोडकळीस पडलेला उद्योग आहे, मोडकळीस पडलेला व्यवहार आहे 1 जून 2020 ला सुरू झालेला आहे. स्वनिधी योजना जी 2030 पर्यंत आपण वाढवली आहे. फक्त एवढं लक्षात घ्या, पंतप्रधान स्वनिधी योजना आहे, प्रत्येक लोकांचा व्यवसाय उद्योग जे काही बंद पडला आहे त्यांना काही प्रकारचं अल्प निधी देऊन अल्प कालावधीसाठी त्यांचा व्यवसायाचं सक्षमीकरण करणे, आणि ते जे लोक 2019 ला कोरोनाच्या महामारीमध्ये आपला परत व्यवसाय थांबवला होता त्यांनी परत रुळावर आणण्यासाठी हे कार्यक्रम मोदी सरकारनं आखलेला आहे. म्हणजे PM स्वनिधी, बरोबर आहे, प्राईम मिनिस्टरच्या मार्फत हे चालू आहे. आणि जे काही विंडोर्स आहे, म्हणजेच काही जे काही लोक अविकसित आहेत त्या लोकांना हा व्यवसाय देऊन त्या लोकांना रोजगार वाढवणे, आणि त्या लोकांच्या रोजगारामार्फत त्यांचा विकास करणे, आणि त्यांना पायाभूत सोयी सुद्धा देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे, हे सरकारचं महत्त्वाचं धोरण आहे. आणि या महत्त्वाच्या धोरणामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारची मदत घेणार आहे, राज्य सरकार यांची मदत घेणार आहे, आणि राज्य सरकारची मदत घेऊन केंद्र सरकार काही उपाययोजना करत आहे. आणि मला याला वाटते की साधारणतः कर्ज देण्याचा कालावधी 31 मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. बघा अलीकडे विविध कर्ज आहे आणि विविध तरतुदी सुद्धा आहे. बघा लोक कर्ज का घेतात जेव्हा त्याच्याजवळ पैसा नसतो, जेव्हा त्याच्याजवळ दुसरं एक पाठबळ नसतो,
किंवा मग त्याला कोणी बाहेर बँका काही कर्ज देत नाही आहे, कारण ऑलरेडी उद्योग सुरू केलं पण ते उद्योग काही कारणास्तव बंद पडलं, तर त्या ठिकाणी मग परत कर्ज द्यायचं की नाही द्यायचं हा प्रश्न पडतो. म्हणून अशा लोकांचा स्वनिधी योजना देऊन त्यांचा व्यवसाय हे पुनर्निर्माण करणे हे सरकारचं काम आहे. म्हणून सरकारनं ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, पंतप्रधान स्वनिधी योजना. ओके, बघा पोरो, पंतप्रधान स्वनिधी योजनेमुळे कितीतरी कुटुंबाचं आयुष्य जे काही खराब झालं होतं त्या लोकांचं आयुष्य सुधारण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. तर पंतप्रधान स्वनिधी योजनाच्या मार्फत आपण विविध तरतुदी करून लोकांना रोजगार देऊन त्यांना उपाययोजना करणे आणि त्यांचं बळकटीकरण करणे यासाठी या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. ओके, बघा हे आज आपल्या महत्त्वाच्या करंटच्या घडामोडी होत्या या आठवड्यातल्या, आणि या आठवड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आपण तुमच्यासाठी आलेलो आहोत. तर हे सगळ्या घडामोडी तुम्ही वाचा. याच्यावर आपण सगळं पार्थ MPSC आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवर या सगळ्या गोष्टी आपण न्यूज दिलेल्या सुद्धा आहेत. आणि तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही मला संपर्क सुद्धा सांगू शकता. आपला नंबर आहे 7972261404, बरोबर आहे. आणि टेलिग्राम जॉईन करू शकता @श्रीकांत आडे, आणि याच्या मार्फत सगळ्या न्यूज तुम्ही ऐकू शकता. ओके, तुम्हाला काही वाटलं असेल तर शंका कुशंका मला तुम्ही विचारू शकता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.